देवाच्या वचनाची घोषणा मंडईमधून मंडईचे वडील ब्रदर घोरपडे आम्हासाठी करतील आणि ते पुढे येत असताना आपण टाळ्या वाजवून देवाच्या दासाचं स्वागत करूया. चेक. ख्रिस्त येशूच्या नावाने मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. I welcome you all in the name of Lord Jesus Christ. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच त्यांनी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आम्हाला घेऊन आला, त्याचे आभार मानतो आम्ही. We thank him that he brought us in his temple in the first day of the week. या ठिकाणी येऊन आपण देवाची उपासना आणि देवाची आराधना केलेली आहे. And we have praised and worshipped God in this place. देवाला आवडणारी ही गोष्ट आहे. And God likes this. तो इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा देव आहे. He is a God who dwells in the praises of Israel. आणि ज्यावेळेस देवाचे लोक देवाची उपासना करतात त्यावेळेस निश्चित देव त्यांच्यामध्ये उपस्थित असतो. And whenever people of God praise him, God is present in the midst of them. आम्ही पाहतो की इस्रायलाचा अनुभव आहे की इस्रायल लोकांनी ज्या वेळेस त्याची उपासना केली त्याची उपस्थिती त्यांच्यामध्ये होती. And Israelites had experienced that whenever they worshipped him, God was present among them. आम्ही पाहतो की ज्यावेळेस तांबडा समुद्र दुभागला त्याच्यानंतर त्यांनी त्याची उपासना केलेली आहे. And when the Red Sea was divided, they praised and worshipped Jesus. आणि मरियमने पुढाकार घेऊन देवाची आराधना केलेली आहे. And Miriam, she led and worshipped God. आणि त्या ठिकाणी म्हटलं की मैं यहोवा का गीत गाऊंगा. And there it says, I will sing praises to the name of the Lord. वो महाप्रतापी आहे. Because he is almighty and powerful. आणि मी पाहतो की इस्रायल लोक देवाची स्तुती आराधना करण्यामध्ये खूप त्यांना उत्साह असायचा. And Israelites were very zealous while worshipping God. कारण की त्यांना माहीत होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस ते उपासना करायचे देवाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये उतरून यायचे. Because they knew whenever they worshipped God, the blessings of the God used to come in their lives. आणि तोच अनुभव आम्हाला सुद्धा आला पाहिजे. And we should also experience the same. स्तोत्रकर्ता 65 Psalm 65. त्याचे 1 पासून वाचू आपण. हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. आमेन. हे देवा, सियोनात तुझी स्तुती होय, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. It says in Psalm 65:1, praise is awaiting you, O God, in Zion, and to you the vow shall be performed. आणि आम्ही पाहतो की हे जे स्तोत्र आहे And this psalm that we have seen, देवाने निसर्गावर केलेले जे आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल आहे ते. it is about the blessing that God gave to the creation. आणि म्हणून इस्रायल लोक या स्तोत्रामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या त्याच्याबद्दल ते धन्यवाद देतात. And so these people are praising God for whatever he's done. 9व्या वर्षामध्ये म्हटलेलं आहे. In 9th verse it काय says, म्हटलं होतं? Amen. it says in Psalm 65:9, you visit the earth and water it, you greatly enrich it, the river of God is full of water, you provide their grain, for so you have prepared it. आणि या ठिकाणी पाहतो की तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहे, तू तिला फार फलद्रूप करतोस, देवाची नदी जलपूर्ण आहे. It says you visit the earth and water it, you greatly enrich it, the river of God is full of water, and you provide their grain. आणि भूमी तयार करून तू मनुष्याला धान्य पुरवतोस. So you provide the grain, you have prepared it. आणि मग या ठिकाणी पाहतो की जे सृष्टी आहे किंवा निसर्ग आहे त्याच्या समृद्धीबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. It talks about the prosperity of the nature.
आणि म्हणून या ठिकाणी इस्रायल लोक या स्तोत्राला खूप महत्त्व देत होते. And so Israelites used to give a lot of importance to this verse. आणि म्हणून ते म्हणायचे की हे देवा सियोनात तुझी स्तुती होवे. And so they used to say, Lord, praise is awaiting you, O God, in Zion. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. And to you the vow shall be performed. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस प्रथम आम्ही देवाला धन्यवाद देतो. So we see that whenever we come in the church, first of all, we praise God and worship Him. देवाला स्तवनाच्या द्वारे आम्ही देवाला देतो. Through worship and praise, we give it to God. आणि देव निश्चित त्याबदली आम्हाला आशीर्वादित करतो. And God would definitely blesses us. आज आम्ही पाहतो की मायवार आहे Today we know that it is Mother's Day. आणि आम्ही पाहतो की एका मुलीने तिच्या आईचा सन्मान केला We learn that a daughter has honored her mother. आणि त्यानंतर ते बऱ्याचशा लोकांना ती गोष्ट आवडली And many people liked this thing. आणि मग तिथून पुढे त्या गोष्टीला सुरुवात झाली की मायवार जो आहे And from that day onward, people started celebrating Mother's Day. त्याचा इतिहास मागच्या वेळेस सिस्टर सुनीता सिस्टरनी सांगितलेला आहे आपल्याला. And Sister Sunita told us the history about Mother's Day last time. आणि तिथून मग सर्व जगामध्ये त्याला एक मान्यता मिळालेली आहे. And people started accepting Mother's Day worldwide. आज आपण पाहणार आहोत थोडक्यात मदर्स डे विषयी. Today we'll learn about Mother's Day in short. आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये याला खूप महत्त्व दिलेले आहे. In the scripture, it has been given a lot of importance. परमेश्वराने सारी सृष्टी निर्माण केली. And God created all the universe and nature, आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. skies and the earth. सर्व काही निर्माण केलं. He created everything. आणि मानव निर्माण केला. He created man. आणि जर पहिला जो आशीर्वाद आहे And the first blessing जो मानवाला दिलेला आहे that God has given to mankind, आणि तो आपण पाहतो उत्पत्ती पहिला अध्याय 22 वचन. देवाने त्यास आशीर्वाद दिला, सफल व्हा, वृद्धी पावा, सागरातली जले व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होत. 22. it says in Genesis 1 and 22, and God blessed them, saying, be fruitful and multiply, and fill the waters in the seas, and let birds multiply on the earth. आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला. And God blessed them. पहिलाच आशीर्वाद The first blessing, फलद्रूप व्हा. be fruitful. आणि या ठिकाणी पाहतो की देवाचा जो मानवाला दिलेला पहिला आशीर्वाद आहे तो फलद्रूपचा आहे. The first blessing that God gave to mankind is to be fruitful. आणि तो आशीर्वाद आहे संततीचा. And that is the blessing of having children. आणि त्या म्हटलेलं आहे की ते स्त्रीला तो महत्त्वाचा आशीर्वाद दिलेला आहे. And God has given the woman a great blessing over here. आणि या जगामध्ये स्त्रीचं जे सर्वात मोठं योगदान किंवा आशीर्वाद काय असेल तर संतती आहे. And one of the greatest blessing for woman is the gift that she can bear children. आणि म्हणून स्तोत्र 127 म्हटले की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे असं बायबल सांगतं. And that is why the verse says that children are a gift from God. आणि पोटचं फळ ही त्याची देणगी आहे. And the fruit of the womb is his gift. आणि एक मोठी आशीर्वाद स्त्रीला दिलेला आहे. And it is a great blessing given to women. आणि आम्ही पाहतो की पुढं म्हटलेलं की ते जनरेशन वाढत गेलेले आहे. And after that the generation kept on increasing. पण पहिला जो आशीर्वाद आहे But the first blessing परमेश्वराने मानवाला दिला God gave to mankind, तो संततीचा आहे. that is the gift of having children. आणि देवाला आपण धन्यवाद देऊया So let us give thanks to the name of the की Lord परमेश्वराने स्त्रीला एक माता बनण्याचा आशीर्वाद दिला. that God gave women the blessing to be a mother. आणि स्त्री जी आहे ती संततीच्या द्वारे आशीर्वादित होते. And the woman is blessed because of her children. आणि आम्ही पाहतो की हा एक मोठा आशीर्वाद आहे And this is a great blessing. आणि परमेश्वराच्या द्वारे आहे. And this is through God. आम्ही पाहणार आहोत की पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे की काही मातांविषयी आपण पाहणार आहोत. We are going to learn about certain mothers from the scripture. एक माता आहे तिच्या लेकराबद्दल तिला किती कळवळा आलेला आम्ही पाहत आहोत. And we are going to learn about how a mother has compassion for her child. उत्पत्ती 21 Genesis 21. 1 पासून वचन. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले.
सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेला समयी अब्रामाला म्हातारपणे तिसपासून पुत्र झाला. अब्रामाला सारेपासून पुत्र झाला. त्याचे नाव त्याने इसाक ठेविले. अब्रामाने आपला पुत्र इसाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. आमेन. आम्ही या ठिकाणी पाहतो की अब्राम आणि इसाक आणि हगार या 3 लोकांमधलं हे स्टोरी आहे. And this is a story about Abraham, Sarah, and Hagar. Abraham. It says Genesis 21:1 onwards, and the Lord visited Sarah as he had said, and the Lord did for Sarah as he had spoken. For Sarah conceived and bore Abraham a son in his old age, at the set time of which God had spoken to him. And Abraham called the name of his son who was born to him, whom Sarah bore to him, Isaac. Then Abraham circumcised his son Isaac when he was 8 days old, as God had commanded him. आमेन. आणि या ठिकाणी पाहतो की हे दोघंही वृद्ध आहे. And both these people are old in age. आणि तरी देवाने त्यांच्यावर कृपा केलेली And आहे. still God has mercy on them. अब्राम 99 वर्षाचा आहे Abraham was 99 years old. आणि त्या काळामध्ये त्यांना हे देवाने मूल दिलेलं आहे. And God has given them the child in this age. आणि देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. And nothing is impossible for God. देव काहीही करू शकतो. God can do anything. आणि या कार्याच्या द्वारे आम्ही पाहतो की हे जे कुटुंब आहे याला एकदम वृद्ध काळामध्ये देवाने आशीर्वाद केलं. And we see that God has blessed this family in a very difficult circumstance. आम्ही पुढे पाहणार आहोत हगारेविषयी. Further going to learn about Hagar. 8वं वचन. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याची थानमोड केली. इसाकाची थानमोड झाली तेव्हा अब्रामाने मोठी मेजवानी दिली. It says in Genesis 21:8, so the child grew and was weaned, and Abraham made a great feast on the same day that Isaac was weaned. आमेन. आणि या ठिकाणी तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले व इसाकाचे दूध तोडले. त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवानी त्या ठिकाणी दिलेली आहे. And so the child grew and was weaned, and Abraham made a great feast on the same day that Isaac was weaned. पण पुढे एक आम्ही गोष्ट पाहतो या ठिकाणी. But further we see, तेव्हा ती अब्रामास म्हणाले की या दासीस व इच्छा मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसाक याचबरोबर या दासीच्या मुलगा वारस नसावा. but further it says, therefore she said to Abraham, cast out this bondwoman and her son, for the son of this bondwoman shall not be heir with my son, namely with Isaac. आणि तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी याच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काय सांगते ते सगळे ऐक. Further God says to Abraham, do not let it be displeasing in your sight because of the lad or because of your bondwoman. Whatever Sarah has said to you, listen to her voice. आणि आम्ही पाहतो की पुढं त्या दोघांनाही त्या ठिकाणाहून त्या हगारेला आणि इश्माईलला तिथून त्यांनी त्यांच्या कुटुंबातून घालून दिलेलं आहे. And further we see Hagar and Ishmael were cast out of their family. आणि आम्ही पाहतो की 14 वचन काय म्हणतो पहा. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाले करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. It says in verse 14, so Abraham rose early in the morning and took bread and a skin of water, and putting it on her shoulder, he gave it and the boy to Hagar, and sent her away. Then she departed and wandered in the wilderness of Beersheba. आणि या ठिकाणी पाहतो की नंतर अब्रामाने मोठे पहाटा सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा व तिच्या हवाले करून तिला रवाने केले. ते निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली असं बायबल सांगतं. And the Bible says that they were cast out and she wandered in the wilderness of Beersheba. आणि त्या रानामध्ये ती भटकत आहे असं पवित्र शास्त्र सांगत आहे. And the scripture says that she was wandering in the wilderness. आणि आम्ही पाहतो की पूर्वीच्या काळी आम्ही पाहतो की रान म्हणजे काय छोटं असं नव्हतं. And previously we know the wilderness was not a small thing. आणि खूप असं मोठं असायचं It ते. used to be huge. त्या ठिकाणी काही नसायचं. And there used to be no resource there. आणि मग या ठिकाणी बायबल सांगतं 16 वचनमध्ये, आणि ती बाणाच्या टप्प्यात की दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसले. ते मनात म्हणाले, मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यांनी पाहू नये. आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबाडा फोडून रडू लागली. आमेन. Then she went, in verse 16, then she went and sat down across from him at a distance of about a bow shot, for she had said to herself, let me not see the death of the boy. So she sat opposite to him and lifted her voice and wept.
आणि ती बायबल असं सांगते की आपल्या लेकराकडं पाहून ती रडत राहिलेली आहे. And the Bible says that she sat opposite to him and lifted her voice and wept. ती हंबरडा फोडत आहे And she wept. आणि आपल्या समोर आपल्या लेकराचा मृत्यू येऊ नये आणि म्हणून ती रडत आहे त्या ठिकाणी. And so that she should not see the death of a boy, that's why she was weeping. आम्ही त्या ठिकाणी पाहतो की या मातेमध्ये त्या लेकराविषयीचा जो कळवळ आहे आम्ही ते पाहत आहोत. And we see the compassion that this mother has for her child. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून आगारेला म्हटले, हगारे तू कष्टी का भिवू नको, कारण की मुलगा आहे, तेथून देवाने त्याची वाणी ऐकलेली आहे. Further, God says that God heard the voice of the lad. Then the angel of God called to Hagar out of heaven and said to her, What ails you, Hagar? Fear not, for God has heard the voice of the lad where he is. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी मुलगाही रडत आहे Here we see that the child is also crying, आणि आई सुद्धा रडत आहे. and so is the mother. आणि बायबल सांगते की देवाने मुलाची वाणी ऐकलेली आहे. And the Bible says that God heard the voice of the lad. 18 काय म्हटलं पहा. उठ मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण होईल असे मी करेन. Further it says, Arise, lift up the lad and hold him with your hand, for I will make him a great nation. आणि मग त्या ठिकाणी म्हटले की उठ मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेल. It says, Arise, lift up the lad and hold him with your hand, for I will make a great nation, him a great nation. आणि आम्ही पाहतो की आजचं जे पूर्ण जे अरब राष्ट्र आहे त्याचा हा आशीर्वाद आहे. And we see the whole Arab nation, and that is the blessing. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. Then God opened her eyes, and she saw a well of water, and she went and filled the skin with water and gave the lad a drink. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध केलेलं त्या ठिकाणी. And here we see God has made a well of water available for them. आणि 20 वचन काय म्हणतो. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. It says, So God was with the lad, and he grew and dwelt in the wilderness and became an archer. आणि देव त्या मुलाचा पाठीराखा झाला असं बायबल सांगतं. And the Bible says that the God was with the lad. पण आम्ही पाहतो की त्याच्यापूर्वी त्याच्या आईने केलेला जो आक्रोश आहे त्याला पण खूप महत्त्व आहे. But before that, we see that the weeping of his mother, that is also very important. आणि तिने जे लेकरासाठी हंबरडा फोडला, रडली ती, त्याचं उत्तर देवाने दिलेलं त्या ठिकाणी. And whatever she cried and wept for a child, God answered her. आज या सर्व आपल्या मातांना सुद्धा याचं एक उदाहरण आहे. And this is an example for all the mothers as well. ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असतो While we are in trials and tribulations. आणि त्यावेळेस अशा प्रकारची प्रार्थना किंवा अश्रू गाळणं खूप महत्त्वाचं आहे. And at such a time we need to pray and weep. आणि देवाचे चमत्कार आम्ही पाहू शकतो. And we will see the miracles of God. पुढं आपण जाऊया दुसरं. Further we see निर्गमाचं पुस्तक Exodus. 1 अध्याय. काही वचन आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहतो की अब्राम, इसाक आणि याकोब आणि याकोबाचं कुटुंब आम्ही पाहतो की मिस्र देशामध्ये आलेले आहे. And we see that the family of Jacob has come to Egypt. आम्ही पाहतो की 70 लोक या मिस्र देशामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. And 70 people are present in Egypt. आणि मग त्याच्यानंतर त्यांची वाढ झालेली आहे. And later they increased. आणि ते खूप लोक असे झालेले आहेत. And they became a multitude. आणि मग आम्ही पाहतो की जे मिस्र देशाचा जो जुना राजा होता आणि त्याच्यानंतर एक नवीन राजा त्या ठिकाणी आला की त्यांची यांच्याबरोबर जास्त ओळख नव्हती. And we see that a new king was enthroned, and that king did not know these people. आणि मग त्याला असं वाटलं की ह्यांची संख्या खूप वाढलेली आहे. And he thought that these people are great in number. आणि मग ज्यावेळेस शत्रू आमच्यावर हल्ला करेल So when the enemy will attack us, तर हे लोक त्यांना मिसळून जातील. that these people will join the enemy. आणि मग ते त्यांची मदत करतील आणि आमचा पराजय होईल.
and they will help the enemy, and these people will be defeated. आणि ते एक त्यांना एक भय निर्माण झालं. And they were greatly fearful of this thing. आणि मग त्यामुळे त्यांनी इस्रायल लोकांना आणि असं एक बंदिवासारखं करून टाकलं. And that is why they brought the people of Israelites under bondage. आणि मग त्यांच्याकडून असं कष्टाचे काम ते करून घ्यायला लागले. And they made them do all the hard labor. आणि खूप त्यांना त्रास असं द्यायला लागले. And they troubled them. आणि आम्ही पाहतो की अधिक आणि अधिक त्यांना ते त्रास द्यायला लागले. And they started persecuting them a lot. आणि मग आम्ही पाहतो की इतके काम करायला लागले ते And they started working a lot की त्यांना ते आता सहन होईना. that they could not endure it. आणि मग त्यांनी देवाचा धावा केलेला आहे And then they cried out to the Lord की देवा आम्हाला या संकटातून या त्रासातून आम्हाला मुक्त कर. that God deliver us from these trials and trouble. आणि मग आम्ही पाहतो की पुढं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी जे पण आता आपण मुख्य वचनाकडे जाऊया. 15 वचन का म्हणतं पहा. 2 इब्री सुईणी होत्या, एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुआ. त्यास मिस्राच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री सियांचे बाळणपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्या जिवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. आमेन. It says in Exodus 1:15 and 16, Then the king of Egypt spoke to the Hebrew midwives, of whom the name of one was Shipra and the name of the other was Pua. And he said, When you do the duties of a midwife for the Hebrew women and see them on the birth stools, if it is a son, then you shall kill him, but if it is a daughter, then she shall live. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की मुलींना जीवन ठेवायचं, मुलांना मारून And they टाकायचं. decided to keep the daughters alive, but to kill the sons, आणि मुलांची संख्या वाढू नये. so that the number of sons should not कारण increase. त्यांना माहिती आहे की याद्वारे हे एक सैन्य तयार होतं. Because they knew that if the male children increased, it will become an army. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मुलांना मारून टाकायचं. So he ordered that they should kill the male child. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे की 17 वचन. त्या सुईने देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकमाप्रमाणे न कळता नर बालकासही जिवंत राहू दिले. आमेन. Further it says, But the midwives feared God and did not do as the king of Egypt commanded them, but saved the male children alive. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकमाप्रमाणे न करिता मुलगेही जिवंत राहू दिले. The midwives feared God and did not do as the king of Egypt commanded, but saved the male children alive. आम्ही पाहतो की मिस्रचे जे शासन होतं ते खूप कडक होतं. And the law of Egypt was very strict. आणि त्या नियमाला त्यांनी डावलून तरी मुलांना जिवंत राहू दिलं. And they exploited the rules and laws and they saved the male children. स्वतःचा जीव हा धोक्यात ठेवून त्यांनी हे काम केलेले आहे. They did not fear about their lives, but they saved the male children. जर मिस्री राजाला कळलं की ह्या लोकांनी असं केलंय तर त्यांचा अंत सुद्धा होऊ शकतो. And if the king of Egypt found out, it would not have been good for them. तरी त्यांनी And still, त्या मुलांना जिवंत राहू दिलेलं आहे. they saved the male children alive. आम्ही या ठिकाणी पाहतो की पुढं काय म्हटलं पास 18 वचन. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईनीस बोलावून विचारले, तुम्ही हे काय करिता? नर बालकास का जिवंत राहू देता? So the king of Egypt called for the midwives and said to them, Why have you done this thing and saved the male children alive? आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की तरी त्यांना विचारल्यावर त्यांचं उत्तर काय आहे ते आपण पाहूया. त्या सुईणी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाहीत, त्या फार जोमदार आहेत आणि सुईण जाऊन पोहोचण्यापूर्वी त्या प्रसूत होतात. आमेन. And these midwives answered that to Pharaoh, Because of the Hebrew women are not like the Egyptian women, for they are lively and give birth before the midwives come to them. आणि या ठिकाणी त्यांनी त्याचं कारण सांगितलं आहे की आम्ही जायच्या अगोदर ते प्रसूत होतात. And they gave the reason that they give birth before the midwives arrive. आणि हे जे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. And this answer that they gave, आता फारो राजा काहीच करू शकत नाही. and the king Pharaoh could not do anything. आणि म्हणून पुढे या ठिकाणी म्हटलेलं 20 वचन. याबद्दल देवाने त्या सुईणींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुतपट वाढून फार प्रबल झाले. And therefore God dealt well with the midwives, and the people multiplied and grew very mighty. याबद्दल देवाने त्या सुईणीचे कल्याण केले. इस्रायल लोक तर
बहुगुणित होऊन फार प्रबल झाले. So God dealt well with the midwives, and the people multiplied and grew very mighty. आणि आम्ही पाहतो की जे कृत्य त्यांनी केलं त्याद्वारे सुईनेचं देवाने कल्याण केलेलं आहे. And because of this act, God dealt well with the midwives. कल्याण म्हणजे त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. Dealt well means God blessed these midwives. आणि मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या सुईनीचे देवाचे भय बाळगण्या होत्या म्हणून त्यांनी त्यांचे घराणे स्थापित केले. And it says, and so it was because the midwives feared God that He provided households for them. आणि त्यांच्यामध्ये देवाचं भय होतं. And they had the fear of God in them. आणि म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली असं बायबल सांगतं. The Bible says, so He established their households. आणि त्यांच्यामध्ये देवाचं भय होतं. And they had the fear of God. ते म्हटले काही जरी झालं They said, let whatever happen, तरी आम्ही देवाच्याच बाजूनी काम करणार. still we will work by the side of God. आणि मग त्याद्वारे देवाने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. And God has blessed them because of this. आणि याद्वारे सुद्धा आम्ही पाहतो की यांच्याद्वारे आम्हाला चांगलं एक उदाहरण असं मिळतं And from these people also we understand, we get a great example. की या सुईणी जे आहेत ते देवाचे भय बाळगणारे होत्या. And these midwives were God-fearing women. निर्गमाचा 2रा अध्याय Exodus 2. 1 पासूनच. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने छपवून ठेविले. आमेन. It says in Exodus 2 verse 1 and 2, and a man of the house of Levi went and took as a wife a daughter of Levi. So the woman conceived and bore a son, and when she saw that he was a beautiful child, she hid him 3 months. आणि या ठिकाणी पाहतो की लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपून ठेवलेले आहे. And we saw that the man of the house of Levi went and took as wife a daughter of Levi, and the woman conceived and hid the child for 3 months. आणि आम्ही या ठिकाणी पाहिलं की पहिल्याच वचनामध्ये त्या ठिकाणी जो मिसरचा राजा आहे जे मुलं आहे त्यांची तो कत्तल करत होता. And we saw in the first chapter that the king of Pharaoh was killing the sons of Israelites. आणि या ठिकाणी या मुलाला 3 महिने त्यांनी लपून ठेवलेलं आहे. And here she has hid the son for 3 months. आणि आम्ही पाहतो की एक मातेचं एक कौशल्य आहे की 3 महिने कसं तिने लपून ठेवलं असेल. And this is expertise of a mother, how she hid her son for 3 months. आणि त्या मुलाचं रक्षण आणि सांभाळ केलेलं आहे. And she's protected her child. पुढं काय म्हटलं पहा. Further it says, पुढे त्याला छपवून ठेविता येईना म्हणून तिने लवळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबरवर राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदी तीराच्या लवळ्यात नेऊन ठेविले. it says, but when she could no longer hide him, she took an ark of the bulrushes for him, daubed it with asphalt and pitch, but put the child in it and laid it in the reeds by the river's bank. आणि पुढे त्याला लपून ठेविता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली व त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीच्या लवाळ्यात नेऊन ठेवले. And further, when she could no longer hide him, she took an ark of bulrushes, daubed it with asphalt and pitch, and laid it by the reeds of the river's bank. आता त्याला लपवता येईना. Now she no longer could hide him. मग आता काहीतरी एक रिस्क घ्यायची आहे. So she had to do something. म्हणून त्यांनी काय केलं एक पेटारा बनवून त्या बाळाला त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. So she took an ark and she put the child in it. त्याला कसं तरी वाचवायचं फक्त. She had to save him anyhow. कसंही करून ते लेकरू वाचलं पाहिजे हा तिचा उद्देश होता. Her intention was to save the child in any condition. आणि म्हणून त्या पेटाऱ्यामध्ये त्या बाळाला ठेवलेलं आहे. And so she kept her child in the ark. 4थं वचन सांगतो. आणि त्याचे काय होईल ते पाहाव्यास त्याची बहीण दूर उभी राहिली. And his sister stood afar off to know what would be done to him. आणि त्याचे पुढे काय होते ते पाहाव्यास त्याची बहीण दूर उभी राहिली. And his sister stood afar off to know what would be done to him. त्या पेटाऱ्यावर तिच्या बहिणीचं लक्ष आहे. पुढं काय म्हटलं पहा. मग फारोची कन्या नदीवर स्नान कराव्यास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असत्या. लव्हाळ्यांमध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणाव्यास तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले. ते रडत होते. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्र्यांचे बालक आहे. बस
And it says, Then the daughter of Pharaoh came down to bathe at the river, and her maidens walked along the riverside. And when she saw the ark among the reeds, she sent a maid to get it. And when she opened it, she saw the child, and behold, the baby wept. So she had compassion on him, and said, This is one of the Hebrews' children. आणि तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले, आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळ आला व ती म्हणाली, हे कोणीतरी इब्र्याचं बालक आहेत. And when she opened it, she saw that the baby wept. So she had compassion and said, This is one of the Hebrews' children. आणि तिने ओळखलं की हे इब्र्याचंच बालक आहे. And she knew that this is one of the Hebrews' children. 7 वचन. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या कन्येस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजावयासाठी इब्री सयातून एखादी दाई बोलावू काय? And further it says, Then his sister said to Pharaoh's daughter, Shall I go and call a nurse for you from the Hebrew women, that she may nurse the child for you? आम्ही पाहतो की या ठिकाणी त्याची बहीण त्या पेटाऱ्यावर लक्ष ठेवून होती, आणि मग ते बरोबर फारोच्या कन्येजवळ गेलेलं आहे. आणि ही त्या ठिकाणी विचारते की कोणाला तरी यास इब्री स्त्रीला मी आणू का, दाई म्हणून बोलू का? And his sister was keeping an eye on the ark, and then she went to Pharaoh's daughter and asked her whether she should call a woman to nurse, so that she may nurse the child. फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलो. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. And Pharaoh's daughter said to her, Go. So the maiden went and called the child's mother. आणि पहा, देवाने जी मोशेची योजना केली होती किती सुंदर होती पहा. And the planning of God towards Moses was beautiful. त्याचं रक्षण तर झालं, He was protected, पण त्याची स्वतःची आईच त्याला त्या ठिकाणी परत मिळालेली आहे. but his own mother, he had received his own mother back. पुढं काय म्हटलं पहा. फारोच्या कन्येने तिला म्हटले, या मुलास घेऊन जा आणि मज करता यास दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन जाऊन दूध पाजू लागली. आमेन. ते मूल वाढून मोठे झाले, तेव्हा ती त्यास घेऊन फारोच्या कन्येकडे गेली. तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून काढिले. आमेन. Then Pharaoh's daughter said to her, Take this child away and nurse him for me, and I will give you your wages. So the woman took the child and nursed him, and the child grew, and she brought him to Pharaoh's daughter, and he became her son. So she called his name Moses, saying, Because I drew him out of the water. आणि मग या ठिकाणी काय पाहत आहोत Here we see की देवाने मोशेचं कसं रक्षण केलेलं आहे. how God has protected Moses. आणि त्याला पेटाऱ्यातून टाकून बरोबर मिसरच्या राणीजवळ त्याला पोचवलेलं आहे. आणि त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी त्याच्या आईची कशी योजना केलेली आहे. And he brought him out of the ark, and he placed him with the Pharaoh's daughter, and how his mother only used his mother to nurse him. आणि त्या बाळासाठी तिची आईच त्या ठिकाणी पोचली, म्हणजे तिने एक मोठं रिस्क सगळं घेतलं होतं हे. And she took a risk that his own mother came to nurse him, कारण की त्याला लपवता येत नव्हतं. because she could no longer hide him. आणि आम्ही पाहतो की पुढं बायबल असं सांगतं की मोशे हा त्या महालामध्ये मोठा झालेला आम्ही पाहतो. And further we see that Moses grew in that palace. आणि त्या ठिकाणी त्या मोठ्या अशा मिसर देशावर सुद्धा त्यांनी अधिकार केलेला आहे. And he also reigned over this Egypt. आणि नंतर आम्ही पाहतो की त्या इब्री लोकांचा छळ पाहून नंतर तो बाहेर निघून गेलेला आहे. And while seeing the Israelites being persecuted, he left. आणि आम्ही पाहतो की याच्यातून आम्हाला शिकायला मिळत आहे की जी माता आहे त्या मातेने आपल्या मुलासाठी जे काही केलेलं आहे त्याच्याविषयी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. And we have learned about what a mother has done to protect her child. त्यांनी त्याच्यासाठी ते जे काही कार्य केलेलं आहे आणि त्याच्यातून आम्हाला एकच शिकायला मिळत आहे की एक मोठी रिस्क किंवा जबाबदारी घेऊन तिने हे सर्व केलं की त्या पेटाऱ्यामध्ये टाकणं, त्याला सोडणं, हे कुठं जाईल काय जाईल याची तिने काळजी घेतली नाही, पण ती पूर्ण देवावर अवलंबून राहिलेली आहे. And she took a great risk of what will happen, but she depended on God and protected him. पुढं आपण जाऊया 1 शमूएल 1 अध्याय 1
9 आपण पाहूया. शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्याला हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळ रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा एकतर्थ मी त्यास समर्पण करेन, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला. आमेन. It says in 1 Samuel 1 and 9 onwards, so Hannah arose after they had finished eating and drinking in Shiloh. Now Eli the priest was sitting on the seat by the doorpost of the tabernacle of the Lord, and she was in bitterness of soul and prayed to the Lord and wept in anguish. Then she made a vow and said, O Lord of hosts, if you will indeed look on the affliction of your maidservant and remember me, and not forget your maidservant, but will give your maidservant a male child, then I will give him to the Lord all the days of his life, and no razor shall come upon his head. आम्ही पाहतो की या ठिकाणी एल्कना आहे, हन्ना आहे आणि पनिना आहे. We know that there's Elkanah, Hannah, and Peninnah. आणि या कुटुंबाची ही गोष्ट या ठिकाणी आहे. And this is a story of this family. आणि या ठिकाणी पाहतो की पनिनाला लेकरं होते, And we know that Peninnah had children, पण हन्नाला लेकरं नव्हते. but Hannah did not have children. ती निपुत्रक होती. She was childless. आणि मग या ठिकाणी पाहतो की आणि तिचा पती मात्र तिच्यावर प्रेम करत होता खूप. But her husband loved her. 8 वर्षामध्ये पाहिलेले की ते काय म्हटले पहा. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? आमेन. It says in verse 8, then Elkanah her husband said to her, Hannah, why do you weep? Why do you not eat? And why is your heart grieved? Am I not better to you than 10 sons? तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय? Elkanah her husband said to her, Hannah, why do you weep? Why do you not eat? And why is your heart grieved? Am I not better to you than 10 sons? आणि तिच्यावर खूप प्रेम होतं. And Elkanah loved his wife. जरी तिला पुत्र नव्हते तो म्हटला, तुला 10 पुत्रापेक्षा मी श्रेष्ठ आहे. And he said, am I not better to you than 10 sons? आणि या ठिकाणी पाहतो की ते दरवर्षी शिलो या ठिकाणी जात होते. And we saw that every year they used to go to this place, आणि Shiloh. मग 9 वर्ष म्हटलं की शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्याच प्रसंगी परमेश्वराच्या मंदिराच्या दारात बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. And so Hannah arose after they had finished eating and drinking in Shiloh, and now Eli the priest was sitting on the seat by the doorpost of the tabernacle of the Lord. आणि मग ती 10 वर्ष म्हटलं की तिचे मन व्यतीत झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळ रडली. And then she was in bitterness of soul and prayed to the Lord and wept in anguish. आणि आम्ही पाहतो की ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेली आहे. And she went in the temple of God. आणि मग त्या ठिकाणी ती परमेश्वराची करुणा भागून ढळाढळ रडली असं बायबल सांगतं. And the Bible says she prayed to the Lord and wept in anguish. कारण की का तर पनिना तिला हमेशा त्रास देत होती. So Peninnah was troubling her always कारण की तिला पुत्र होते, because she had sons हिला पुत्र नव्हते. and Hannah did not have sons. आणि म्हणून ही त्या ठिकाणी रडत आहे त्या ठिकाणी. And so Hannah is weeping. आणि मग पुढे म्हटलेलं आहे 11 वचन. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एकतर्थ मी त्यास समर्पण करेन. आमेन. It says in verse 11, then she made a vow and said, O Lord of hosts, if you will indeed look on the affliction of your maidservant and remember me, and not forget your maidservant, but will give me your maidservant a male child, then I will give him to the Lord all the days of his life, and no razor shall come upon his head. आणि तिची ही प्रार्थना आहे. And this is her prayer. आणि ती म्हणाली की हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, तर आपल्या दासीला विसरणार नाहीस. And she prayed and said, O Lord of hosts, if you will indeed look on the affliction of your maidservant and remember me and not forget your maidservant. आपल्या दासीला विसरणार नाहीस व आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर
परमेश्वराचा व्हावा इत्यर्थ मी त्यास समर्पण करेल. And not forget your maidservant, but will give your maidservant a male child, then I will give him to the Lord all the days of his life. आणि तिची ही प्रार्थना आहे. And this is her prayer. आणि तिने अशी प्रार्थना नाही केली की तू काही पण देशील मी घेईल. She did not pray, whatever you will give, I'll take it. कारण की आता तिला तिथं वान स्त्री आहे आणि मग तिची इच्छा असली पाहिजे की बाबा दे देवा मला काय पण दे. And now since she is a barren woman, her prayer should be that give whatever and I'll take it whatever it is. तशी प्रार्थना केली नाही. She did not pray it like that. मला मुलगा दे. She said, give me a male child. आणि ही तिची प्रार्थना आहे. And this was her prayer. आणि मुलगा दिल्यानंतर मी त्याचं समर्पण करेल. And then I will give him to the Lord all the days of his life. आणि ही तिची मुख्य त्या ठिकाणी मंदिरामध्ये केलेली प्रार्थना आहे. And this is a main prayer that she made in the temple. तू मला मुलगा दे You give me a male child आणि मी त्याचं समर्पण करेल. and I will dedicate him to you. पुढं काय म्हटलं पहा. Further, परमेश्वराकडे ती अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होते. तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या निशेत असावी. आमेन. it says, and it happened as she continued praying before the Lord that Eli watched her mouth. Now Hannah spoke in her heart, only her lips moved, but her voice was not heard. Therefore Eli thought she was drunk. आमेन. आणि मग या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी एली याजक आहे आणि तो तिच्याकडे पाहत आहे. And this Eli priest is watching her. आणि मग या ठिकाणी पाहत आहे की हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे होठ हलत होते. Now Hannah was spoke in her heart, only her lips moved. आम्ही पाहतो की हन्ना जे बोलत आहे ते फक्त देवाला कळत आहे. We see that what Hannah is speaking, only God can hear it. आणि एलीला काही समजत नाही. And Eli did not know it. तो फक्त बघत आहे की तिचे होठ हालत आहे. He is only watching that her lips are moving. पण त्याला काय वाटले पहा, म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत आहे. So Eli thought that she was drunk. पण ॲक्च्युली ती देवाशी बोलत होती. Instead she was talking to God. पुढं काय म्हटलं पहा. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर निशेत राहणार. तू ह्या आपल्या द्राक्षरसाच्या निशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाले, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. आमेन. It says further, so Eli said to her, how long will you be drunk? Put your wine away from you. But Hannah answered and said, no, my lord, I am a woman of sorrowful spirit. I have drunk neither wine nor intoxicating drink, but have poured out my soul before the Lord. आणि या ठिकाणी एली याजक आहे पण त्याला सुद्धा कळालेलं नाही. And Eli is a priest, but he too did not understand ही जी दुःखी स्त्री आहे ती देवाजवळ प्रार्थना करत आहे. that this sorrowful woman is praying to God. आणि ते म्हटले की हन्ना त्यास म्हणाले, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत आहे. But Hannah answered and said, no, my lord, I am a woman of sorrowful spirit. I have drunk neither wine nor intoxicating drink, but have poured out my soul before the Lord. आणि ती मन मोकळेपणाने देवाशी बोलत And होती. she's pouring out her soul before the Lord. आम्ही पहिलं ती रडत होती. And we saw that first she was crying तिने समर्पण केलं. and she dedicated. आणि मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ती मन मोकळेपणाने बोलत होती. And here it says she poured out her soul before the Lord. पुढं काय म्हटलं बा. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो. आमेन. It says, do not consider your maidservant a wicked woman, for out of the abundance of my complaint and grief I have spoken until now. Then Eli answered and said, go in peace, and the God of Israel grant your petition which you have asked of him. आमेन. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव देवो. And Eli answered and said, go in peace, and the God of Israel grant your petition which you have asked of him. आणि मग 18 वचन आम्हाला काय शिकवतं पहा. ती म्हणाली, ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. And she said, let your maidservant find favor in your sight. So the woman went her way and ate, and her face was no longer sad. आणि मी पाहतो की ज्या वेळेस तिने देवाजवळ प्रार्थना केलेली आहे And when she prayed to God,
आणि देवाकडून तिला उत्तर मिळालेलं आहे. And when she received an answer from him, त्याच्यानंतर ती कधीच उदास राहिली नाही असं बायबल सांगतं. the Bible says her face was no longer sad. तिने नंतर काळजीच केली नाही She did not worry after that, की आता देव माझी प्रार्थना ऐकलेली आहे. because God has answered her, has listened to her prayer. आणि पुढे आम्ही पाहतो Further, 21 वाचून. मग एल्काना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण्यास व नवस फेडण्यास आपल्या सगळ्या परिवारासह गेला. हन्ना तेवढी गेली नाही. ती आपल्या पतीस म्हणाली, बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते, मग मी त्यास घेऊन जाईन, म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तो तेथे निरंतर राहील. तिचा नवरा एल्काना तिला म्हणाला, तुला बरे वाटेल तसे कर, तू त्याचे दूध तोडीपर्यंत येतेच राहा, परमेश्वर आपले वचन पुरे करो. म्हणजे झाले. तेव्हा ती स्त्री राहिली आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले. त्याचे दूध तोडिल्यावर ती त्यास घेऊन गेली. तिने 3 गोरे, 1 एभाभर सपीठ, 1 बुदलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरे मुलास घेऊन गेली. तो त्यावेळी केवळ बालक होता. त्याने गोरा बळी दिला आणि त्या बालकास इलीकडे दिले. तेव्हा हन्ना म्हणाले, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभे राहून परमेश्वराची प्रार्थना करीत होती तीच स्त्री मी आहे. याच बालकासाठी मी प्रार्थना करीत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे, तसेच मीही या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. आमेन. it says 21 onwards. Now the man Elkanah and all his house went up to offer to the Lord the yearly sacrifice and his vow. But Hannah did not go up, for she said to her husband, not until the child is weaned, then I will take him, that he may appear before the Lord and remain there forever. So Elkanah her husband said to her, do what seems best to you. Wait until you have weaned him. Only let the Lord establish his word. Then the woman stayed and nursed her son until she had weaned him. Now when she had weaned him, she took him up with her with 3 bulls, 1 ephah of flour, and skin of wine, and brought him to the house of the Lord in Shiloh. And the child was young. Then they slaughtered a bull and brought the child to Eli. And she said, O my Lord, as your soul lives, my Lord, I am the woman who stood by you here praying to the Lord. For this child I prayed, and the Lord has granted me my petition, which I asked of him. Therefore I also have lent him to the Lord. As long as he lives, he shall be lent to the Lord. So they worship the Lord there. आमेन. आणि मग या ठिकाणी पाहतोय की त्या ठिकाणी शमूएलचा जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर वार्षिक ते लोक देवाच्या जसं मंदिरात नवस फेडण्यासाठी जात होते तसे त्या ठिकाणी गेलेले आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की 26 वचन म्हटलेलं आहे की तेव्हा हन्ना म्हणाली, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभे राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती ती स्त्री मी आहे. याच बालकासाठी मी प्रार्थना करीत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले. तसेच मी या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कनाने तेथे परमेश्वराची आराधना केली. And we see now Samuel is born, and from verse 26 it says, and she said, O my Lord, as your soul lives, my Lord, I am the woman who stood by you here praying to the Lord. For this child I prayed, and the Lord has granted me my petition which I asked of him. Therefore I also have lent him to the Lord. As long as he lives, he shall be lent to the Lord. So they worship the Lord there. आणि मग या ठिकाणी पाहतो की जे शब्द ती बोलली होती And whatever she had spoken मंदिराच्या समोर उभा राहून, while standing in front of the temple, जो मुलगा तुम्हाला देशील, that the male child that you shall give me, मी त्याचं समर्पण करील. I will give him to you. आणि तेच तिने शब्द पाळलेले आहेत. And she honored her word. आणि ती त्या ठिकाणी देवाला आठवण करून देत आहे. And she is reminding the Lord. आणि मीच ती स्त्री आहे की या ठिकाणी मागणे केले होते आणि ते तुम्हाला दिलेलं आहे. That I am the woman who prayed, and the Lord has granted me my petition. आणि मग हेच बालक मी तुला समर्पण करत आहे. And the same child I am lending it to God. आणि मग या ठिकाणी हन्नेच्या जीवनातून तिचं समर्पण आम्हाला कळतं. And from the life of Hannah we understand her dedication. तिने जे काय नवस केला होता Whatever she had vowed, आणि ते तिने त्या ठिकाणी परमेश्वराजवळ फेडलेले आहे. and she has fulfilled it. आणि परमेश्वराची त्या ठिकाणी आराधना केलेली आहे. And they have worshipped God there. देवाला दिल्यानंतर After giving it to God, त्यांनी परमेश्वराची आराधना केली they आहे. worshipped the Lord.
तिला देवाने इतक्या वर्षानंतर मूल दिलं होतं. God blessed her with a son after so many years. ते देवाला देऊन टाकलं त्यांनी She gave him back to the Lord आणि आनंदाने आराधना सुद्धा केली त्या and ठिकाणी. also worship with joy. आणि आम्ही या ठिकाणातून तिचं समर्पण जे आहे त्याच्याविषयी आम्ही शिकतो. And we learn about her dedication. पुढं आपण पाहूया Further we say, रूथचं पुस्तक Ruth, रूथच्या पुस्तकातून आम्ही पाहणार आहोत की देवाने रूथच्या जीवनामध्ये कसं कार्य केलेलं आहे. पहिला अध्याय आणि पहिलं वचन. शास्त्यांच्या अंमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. या ठिकाणी पाहतो की शास्त्याच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेली. it says in Ruth 1st chapter and 1st verse, Now it came to pass in the days of when the judges ruled that there was a famine in the land, and a certain man of Bethlehem, Judah, went to dwell in the country of Moab, he and his wife and his 2 sons. आणि आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की बेथलेहेम यहुदा या शब्दाचा अर्थ आहे, बेथलेहेम या शब्दाचा अर्थ भाकरीचं घर. And the meaning of Bethlehem is the house of bread. आणि भाकरीच्या घरामध्येच दुष्काळ पडलेला आहे. And there was a famine in the house of bread. आणि त्यामुळे हे जे परिवार आहे ते दुसरीकडं शिफ्ट झालेलं आहे. And so this family moved to another country. आणि मग या ठिकाणी पाहतो की 3रं वचन म्हणतं, पुढे नामीचा पती अलिमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. It says in verse 3, Then Elimelech, Naomi's husband, died, and she was left and her 2 sons. आणि या ठिकाणी पाहिलं की पुढे नामीचा पती अमिलेख हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. It says Elimelech, Naomi's husband, died, and she was left and her 2 sons. आता पहिलं त्याचं पती वारलेला आहे नामीचा. Now Naomi's husband has died. नंतर आम्ही पाहतो की पुढं काय आलं पहा. त्या दोघांनी 2 मोआबिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तिथे सुमारे 10 वर्षे राहिली. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपली पती यास अंतरली. परमेश्वराने लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या 2 सुनांसह परत जाण्यास ती निघाली. बस. It says, now they took wives of the women of Moab, and the name of the one was Orpah, and the name of the other was Ruth, and they dwelt there about 10 years. Then both Mahlon and Chilion had also died, so the woman survived her 2 sons and her husband. Then she arose with her daughters-in-law, and that she might return from the country of Moab, for she had heard in the country of Moab that the Lord had visited his people by giving them bread. आमेन. आणि मग या ठिकाणी पाहतो की पती मेलेला आहे. Now the husband has died. मग त्या जे मुलं आहेत ते पण गेलेले आहेत. Her 2 sons have also died. आणि त्या ठिकाणी ह्या 3 स्त्रिया आहेत. Now there are only 3 women there. आणि मग या ठिकाणी तिला कळलं की आपल्या देशात पुन्हा एकदा देवाने काय केलेलं आहे, लोकांची भेट घेतलेली आहे. And she came to know that Lord has visited his people again in this country. म्हणजे काय झालं की तिथं भेट घेतली म्हणजे अन्नाचा पुरवठा सुरुवात झालेला आहे. Which means the Lord has given them bread. मग या ठिकाणी आम्हाला शिकतं की ज्यावेळेस देव भेट घेतो सर्व गरजा पुरवल्या जातात. We learn that when Lord visits, all the needs are fulfilled. आणि मग या ठिकाणी पाहतो की ती त्या ठिकाणी परत जाण्यात निघालेली आहे. And then she prepared to go back to her place. आणि आपल्या सुनांना सांगते की तुम्ही आता काय करा, तर तुम्ही परत आपल्या घरी जा. She tells her 2 daughters-in-law to go again to return to the land of Judah to their place. आणि त्यांनी त्यांची इच्छेप्रमाणे चालण्यासाठी सांगितलेलं So आहे. she told them to go as they wish. आणि त्याच्यातली जी अर्पा आहे ती गेलेली आहे तिच्या कुटुंबाकडं. And we see that Orpah has left to her family. आणि रूथ जी आहे ती गेली नाही. But Ruth did not leave. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की 15 वचन काय म्हटले पहा. तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जावं आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. It says, and she said, Look, your sister-in-law has gone back to her people and to her gods. Return after your sister-in-law.
आणि रूत म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असं मला आग्रह करू नका. But Ruth said, entreat me not to leave you or to turn back from following after you. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, For wherever you will go, I will go. तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. And wherever you lodge, I will lodge. ते तुमचे लोक ते माझे लोक, Your people shall be my people, तुमचा देव तो माझा देव. and your God my God. या ठिकाणी आम्ही पाहतो की रूथची भूमिका आहे आणि ती तिच्या सासूच्या बाजूनी झालेली आहे. And Ruth stood by her mother-in-law. आणि तिला माहिती आहे की ही देवाचे लोक आहेत आणि तिच्या मागे मी जाणार. And she knew that these are the people of God and she will follow them. ती म्हणती, तुमचा देव तो माझा देव, She said, your God will be my God. तुमचे लोक माझे लोक. Your people shall be my people. आणि मग ती जे काही होईल, So whatever will happen, पण मी माझ्या सासूच्या मागे जाईल. but I will follow my mother-in-law. कारण की तिला माहित होती की हिच्यामध्ये देवाचं भय आहे. Because she knew that she had the fear of God in her. ही देवाचे लोक आहेत. These are the people of God. आणि मग ती त्या ठिकाणी पाहतो की तिथून ते लोक बेथलेम यहूदामध्ये गेलेले आहे आणि त्या ठिकाणी आणि आम्ही पाहतो की तिची काळजी घेण्यासाठी आम्ही पाहतो की त्या ठिकाणी बवाज आहे आणि बवाजाने सांगितलेलं आहे की या मुलीची तुम्ही काय करा, काळजी घ्या. आम्ही पाहतो की दुसरा अध्याय आपण थोडक्यात पाहणार आहोत, वेळ नाही त्यामुळे. दुसरा अध्याय आणि 7 पासून होता. ही मला म्हणाले, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेढ्यांमधला सर्व मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आत्तापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. बाबाज रुतेस म्हणाला, मुली ऐकतेस ना, ते तू दुसऱ्यांच्या शेतात सर्व वेळास इथून जाऊ नको, येथेच माझ्या नोकरीणीबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी या गड्यास दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला, याचे काय कारण बरे? बाबा, या ठिकाणी पाहतो Here we see, की देवाची कृपा त्या ठिकाणी तिच्यावर झालेली आहे. and God had mercy on Ruth. 13 वचन म्हणतं, काय म्हणतं पाहा. ती म्हणाले, महाराज, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशीन ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. It says in verse 13, then she said, let me find favor in your sight, my Lord, for you have comforted me and have spoken kindly to your maidservant, though I am not like one of your maidservants. आणि या ठिकाणी पाहतो की बवाजानी त्या ठिकाणी तिची काळजी घेतलेली आहे. And she found favor in the eyes of Boaz. आपण तिसरा अध्याय आणि 1 वचन वाचूया आपण. तिची सासू नामी तिला म्हणाले, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझसाठी एखादे स्थळ मला पाहावास नको काय? आमेन. And in chapter 3, verse 1, it says, my daughter, shall I not seek security for you, that it may be well with you? आणि या ठिकाणी पाहतो की तिची सासू तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझसाठी एखादे स्थळ मला पाहाव्यास नको काय? Then Naomi, her mother-in-law, said to her, my daughter, shall I not seek security for you, that it may be well with you? आम्ही या ठिकाणी पाहतो की नामी तिची सासू आहे. Here we see Naomi is her mother-in-law, आणि तरी ती रूथसाठी स्थळ पाहत आहे. and still she's seeking a groom for her daughter-in-law. आणि नामीने रूथला एका मुलीप्रमाणे सांभाळलेलं आहे. And Naomi has protected and took care of Ruth as a daughter. आम्ही पाहतो की ती तिच्या मागे निघाली, And we know that she followed her. पण तिला माहीत नव्हतं की तिथे गेल्यानंतर काय होणार आहे. She did not knew what would happen when she went there. पण या ठिकाणी पाहतो की ती यहूदा बेथलेममध्ये आल्यावर तिला सर्व आशीर्वाद मिळालेले आहेत. But when she came to Bethlehem, Judah, all the blessings, she has received all the blessings. ती तिच्या सासूच्या मागे गेलेली आहे. And she followed her mother-in-law. आणि सासूने तिच्यासाठी स्थळ पाहिलेलं आहे. And her mother-in-law also sought security for her. आणि बवाज आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तिचा पती झालेला आहे. And Boaz has become her husband. आणि आम्ही पाहतो की हा खूप मोठा व्यक्ती होता. And this was a renowned person. श्रीमंत व्यक्ती He होता was rich. आणि त्या एरियातला एक प्रधान सारखा व्यक्ती होता. And he was very renowned in that area. आणि देवाने तिला त्याच्याद्वारे आशीर्वादित केलं. And God has blessed her through him. आम्ही पाहतो या ठिकाणाहून की
तिने फक्त ते शब्द वापरले की मी तुला सोडून जाणार नाही. And we see that she said, I will not leave you. तुमचे लोक ते माझे लोक, Your people shall be my people, तुमचा देव तो माझा and देव. your God will be my God. आणि मी या ठिकाणी सासू आणि सुनाचे जे रिलेशन आहे ते या ठिकाणी दाखवलेले आहे. And the relation of a mother-in-law and a daughter-in-law has been showcased. सासू अशी असली पाहिजे A mother-in-law should be such, आणि सूनही अशी असली and a पाहिजे. daughter-in-law also should be दोघांनी likewise. एकमेकांना सोडलं नाही पाहिजे. And both should take care of each other, आणि देवाचे आशीर्वाद निश्चित ते पाहतील. and you'll definitely receive the blessings of God. खूप सारे उदाहरणं आहे, पण आपण यावेळेस वेळ अभावी आपण आता प्रार्थनेमध्ये जाऊ. आपण जागेवर उभं राहू. यावेळेस कॉयर पुढे येतील.